संतांचा आशीर्वाद नेहमीच देवाभाऊंच्या सोबत आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी गुरुमाऊलींना मानतात, त्यांची पूजा अर्चना करतात आणि त्यांच्या स्वरूपासच जे काही स्वामी समर्थांची सेवाही करतात. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंनी यांचा सत्कारही केला. खूप मनोभावे, खूप स्वजलतेने आणि खूप प्रेमळतेने त्यांनी महाराजांच्या म्हणजे आपल्या गुरुमाऊलींचे दर्शन घेऊन स्वामी समर्थांचेही दर्शन घेतले. पहा, सांगण्याचा हेतू काय, ते केवळ मुख्यमंत्रीच नाही आहे, पण जो महाराष्ट्राचा भार बोजा पेलतो त्यालाही कोणीतरी तारणारं असतं. म्हणजेच काय, तर आपले गुरुमाऊली. मग गुरुमाऊलींच्या ज्या ज्या आदेशानुसार आपण सेवा करतो तर ते आपल्याला साक्षात स्वामी समर्थ स्वरूपातच सेवा भेटतात. गुरुमाऊलींच्या चेहऱ्यावरचं तेज हे आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असायला हवं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, जसे आपले गुरुमाऊली. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की नम्रता दिसते. मनातील हे भावच सगळं काही सुंदर बनवत असते. म्हणूनच स्वामी समर्थांच्या स्वरूपी जे आपल्याला लाभलेले परमपूज्य गुरुमाऊली हे सगळं दिव्यमय तेज त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्यावर आहे. तर त्यांच्या सेवा काय आहेत, कशा आहेत, त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पहा. गुरुमाऊलींच्या हितगुजमध्ये गुरुमाऊलींनी नरसिंहवाडी इथे एकच सांगितलेले आहे की प्रत्येक गावोगावी जे केंद्र असते त्या केंद्रात फक्त एकालाच प्रमुख कार्य देऊ नका. कारण तो व्यक्ती काय करतो की संपूर्ण मालकीचा अधिकार घेऊन बसतो आणि बाकीच्यांना ते संपूर्ण त्यांच्यावर सत्ता गाजवून त्यांना दुय्यम स्वरूपाचा दर्जा देत असतो. त्यामुळे बाकीच्यांच्यावर सेवेवर परिणाम होत आहे. तर ह्या अशा वाईट गोष्टी घडू नये. आपण स्वामीसेविकारी आहोत आणि आपला आत्मविश्वास कुठे ढळू नये म्हणून प्रत्येक केंद्रात फक्त एका व्यक्तीला, जो की 4-5 प्रमुख असतात त्यातील एका व्यक्तीलाच 1 वर्ष तो कालावधी दिला पाहिजे. प्रत्येकाला संधी ही दिली पाहिजे सेवा करण्याची, सेवा घेण्याची. नैवेद्याच्या वेळेसुद्धा एकाच व्यक्तीने पुढाकार घेऊ नका, बाकीच्यांनाही सहभागी होऊ द्या. स्वामी समर्थ महाराजांना प्रत्येक प्रिय व्यक्ती असतो, त्यामुळे तुम्ही 4 लोकच पुढे येऊन पुढाकार न करता आपल्या गावातील लोकांना प्रत्येकाला जबाबदारी द्या. ती जबाबदारी जर त्यांच्यावर अवलंबून आली तर त्यांना महाराज कळतात, सेवा कळते, स्वामींना नैवेद्य कसा भरायचा तो कळतो. हळूहळू त्यांच्यात एक विशिष्ट प्रकारची सेवा धारण होते आणि त्यांनाही खूप आनंद मिळतो की आपल्या केंद्रात कुणालाही निम्न दर्जा नाही आहे, सगळ्या समान अधिकार आहेत आणि केंद्रात आपण जातो आहे म्हणजे आपण एक मालकीचाच आहोत. म्हणून ते स्वतः येऊन तिथं उपस्थित दाखवतात, कचरा साफ करतात, प्रेमाने सगळे गोष्टी काम करत असतात. परंतु ह्या 4 लोकांच्या वावरण्यामुळे बाकीच्या 400 लोकांच्यावर खूप वाईट परिणाम व्हायला लागला आहे. तर ते परिणाम तुम्ही नष्ट करण्यासाठी प्रत्येक गावोगावी ही योजना आखली पाहिजे, असे महाराज ह्या माऊलींनी म्हणजे आपल्या गुरुमाऊलींनी हितगुजमध्ये सांगितले.